एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर। हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। आजपासून कोकण विदर्भात पुन्हा पाऊस सक्रिय होणार, हवामान विभागाचा अंदाज। मराठवाड्यातही विविध भागात पावसाची शक्यता। नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची आवक वाढली, आवक वाढल्यानं दरात घसरण, गृहिणींना दिलासा। टोमॅटोचे भाव उतरले, प्रति किलो 60 ते 70 रुपयांना विक्री, दरामध्ये आणखी घट होण्याचा अंदाज। धाराशिवमध्ये कोथिंबिरीला कवडीमोल भाव मिळाल्यानं शेतकरी हताश, 40 एकरातील कोथिंबिरीवरती फिरवला नांगर। उद्या मध्यरात्रीनंतर मध्य रेल्वेवरती विशेष ब्लॉक, नाहूर ते मुलुंड दरम्यान 2 गर्डर टाकणार, ब्लॉकमुळे गाड्यांच्या वेळापत्रकावरती परिणाम। मुंबई विद्यापीठाची पदवीधर सीनेट निवडणूक अचानक स्थगित, व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये निर्णय, विद्यार्थी संघटना संतप्त। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक, शेतकऱ्यांसाठी विशेष धोरणात्मक निर्णय घेतला जाण्याची शक्यता। पक्षफुटीनंतर सुप्रिया सुळे पहिल्यांदाच बारामती आणि इंदापूर दौऱ्यावर, कार्यकर्त्यांशी साधणार संवाद। बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील एका मार्गाचं लोकार्पण, नितीन गडकरींच्या हस्ते होणार लोकार्पण। हायकोर्टाच्या कान उघडणीनंतर मुंबई पालिका लागली कामाला, 4 दिवसात सर्व खड्डे बुजवणार, बाप्पाचं आगमन होणार खड्डेमुक्त। राजापुरातील हातिवले टोलनाका अज्ञातांनी फोडला, तोडफोडी प्रकरणी 2 जण राजापूर पोलिसांच्या ताब्यात। लसीकरणावेळी 1 वर्षाच्या मुलीच्या मांडीत इंजेक्शनची सुई राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर, बदलापुरातील पालिकेच्या दुबे रुग्णालयातली घटना, दोषींवरती कारवाईची मागणी। पुण्याच्या वानवडी परिसरात 2 गटात हाणामारी, तडीपार गुंड अजीम शेखची टोळक्यांकडून हत्या, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। 2 बाईकस्वारांना उडवून भरधाव कारनं बाईकला फरफटत नेलं, नागपुरातली धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद, अपघातात 2 तरुण गंभीर जखमी। आणि शिमल्यात भूस्खलनामुळे अनेक घरं जमीनदोस्त, एनडीआरएफकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू।